नमस्कार, सत्यवार्ता टीव्ही न्यूजमध्ये आपले मनापूर्वक स्वागत। मी आहे लवलेश सुतार। चला पाहूया आजच्या महत्त्वाच्या बातम्या। भिवंडी तालुक्यातून एक सामाजिक बांधिलकी जपणारी महत्त्वाची बातमी। जनकल्याण आदिवासी सामाजिक संस्थेच्या वतीने भिवंडी तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक आणि गरजू महिलांसाठी मोफत अन्नधान्य किट वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला आहे। दिनांक 4 मे 2026 रोजी मौजे भिनार येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भिवंडी ग्रामीण विधानसभा प्रमुख तथा महाराष्ट्र शासनाचा आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त महादेव आंबो घाटाल यांच्या कार्यालयात हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात चिंबीपाडा, गाणे, कांबे, दह्याळेपाडा, काटी, कवाड आणि कासपाडा येथील सुमारे 200 ज्येष्ठ नागरिक आणि विधवा निराधार महिलांना मोफत धान्य किटचे वाटप करण्यात आले। यावेळी महादेव घाटाल साहेब, श्रमिक मोर्चा ठाणे जिल्हा अध्यक्ष मंदार घाणेकर, भिनार ग्रामपंचायत सरपंच भरत घाटाल, चिंबीपाडा ग्राम पंचायत सदस्य सौ शोभा जाधव, श्री सुरेश जाधव, श्री अनिल वाघार, श्री नंदाकर लांगे, आदिम आधार आदिवासी पतसंस्था मर्यादित ठाणे व्यवस्थापक सूरज मानकर, मोनाली घाटाल, अनिल जाधव, विकी जाधव तसेच स्थानिक ग्रामपंचायत सदस्य आणि अनेक मान्यवर उपस्थित होते। या उपक्रमामुळे गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून संस्थेच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। काल आमचे जनकल्याण आदिवासी सामाजिक संस्था या संस्थेच्या माध्यमातून 200 ज्येष्ठ नागरिकांना धान्याचं किट वाटप करण्यात आलं। आता तुम्हाला माहितीच आहे, मागच्या वर्षापासून म्हणजे गेले 2-3 वर्ष धान्य वाटपाचा कार्यक्रमाचा बोलतो मी। जवळजवळ भिवंडी तालुक्यामध्ये 4 ते 4.5 हजार लाभार्थ्यांना धान्याचं किट वाटप करण्यात आलेलं आहे आणि जवळजवळ 100च्या पुढे 100 ते 150 पाड्यांवर धान्याचं किट आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम केलं। काय नाही, आता याच्या मागे उद्देश आमचा काय नाही, आता आमच्या ज्येष्ठ जे नागरिक आहेत, गरीब गरजू ज्यांचं 60 वर्ष 70 वर्ष वय आहे, त्यांना कुठेतरी आमच्या संस्थेच्या माध्यमातून आमची ती एक संस्था किंवा आमचं राजकीय जे आहे ते आम्ही अनेक वर्षापासून गेले कुठले ना कुठले उपक्रम करून आता आम्ही धान्य वाटप करतो। पण याच्या आधी तुम्हाला पत्रकारांना सगळ्यांना माहीत आहे, आदिवासी विकास विभागाच्या करोडोच्या योजना या ठिकाणी तुम्ही 95 पासून किंवा 97 या आतापर्यंत तुम्ही सगळे बघत आलेले, तुम्हाला तर माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे। म्हणजे कोणती योजना या ठिकाणी या तालुक्यामध्ये राबवली नसेल तुम्हीच सांगू शकता। मग 4 व्हीलर गाड्या असतील सगळी महामंडळामधून, किराणा दुकान असेल, वेल्डर फिटर झालेल्या मुलांना त्यांचं अनुदान असेल, की अनेक योजना, खावटी कर्ज असेल किंवा महिलांना बचत गटांना 100% अनुदानाच्या योजना असतील, घरकुल योजना असेल, अशा ठक्कर बापा योजनेतून ग्रामीण भागामध्ये आदिवासी वस्तीमध्ये रोड रस्ते असतील, समाज हॉल असतील, असे अनेक करोडच्या योजना राबवण्याचं काम आम्ही गेल्या अनेक वर्षापासून करत असतो। आणि म्हणून आता आम्ही 2-3 वर्ष झालं की आता कुठेतरी ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची सेवा केली पाहिजे, म्हणून आम्ही गेले 1-3-4 वर्षापासून आता या धान्याचं किट वाटपाच्या कार्यक्रमाला आम्ही जास्त प्राधान्य देतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि सत्यवार्ता टीव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।